हॅलो डिअर फ्रेंड्स, आपण बघतोय जो क्वेश्चन सब्जेक्ट इंग्लिशमध्ये विचारला जातो असतो आपल्याला डू ॲज डायरेक्टर म्हणून. त्यामध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन हा कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय रायटिंग द लेटर्स. सेकंड वर विचारला जातो असतो आपल्याला अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. थर्ड वन त्यामध्ये आपल्याला पंचवर्ड द फॉलोइंग सेंटेन्स म्हणून विचारला जात असतो. फोर्थ वन क्वेश्चन येतो असतो हा हिडन वर्डचा आणि फिफ्थ वन येतो असतो हा रिलेटेड वर्डचा. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. असंही 5th स्टँडर्ड पासून तर 10th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला हे जे काही क्वेश्चन असतात ते विचारले जात असतात. युनिट टेस्ट असेल, प्रायमरी म्हणजे प्रिलिम एक्झाम असेल किंवा सेकंडरी एक्झाम असेल. फर्स्ट स्टँडर्ड पासून तर 10th स्टँडर्ड पर्यंत जे काही आपल्या एक्झाम असतात, जसं युनिट टेस्ट असतील, फर्स्ट टर्म एक्झाम असेल, त्यानंतर टर्म एक्झाम असतील, तर यामध्ये आपल्याला असे क्वेश्चन बघायला भेटत असतात. जरा व्यवस्थित समजून घ्या आणि काही वर्ड्स घेऊन तुम्ही स्वतःही प्रॅक्टिस करायची. ओके, चला बरं बघूया. व्हॉट मीन बाय फर्स्ट रिलेटेड वर्ड्स. वी राईट रिलेटेड वर्ड्स टू द गिवन वर्ड्स सच ॲज अ नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब. तर आपल्याला एक वर्ड गिवन असतो, या वर्डला रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहावे लागत असतात. एक तर ते नाउन फॉर्म असेल, एकतर वर्ब मध्ये किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब आपल्याला तिथे लिहावे लागत असतात. मग तुम्हाला बेसिकली आयडिया असली पाहिजे की नाउन म्हणजे काय. द नाउन इज द नेम ऑफ एनी प्लेस, पर्सन, ग्रुप ऑफ पीपल. वर्ब म्हणजे काय. वर्ब इज अ ऍक्शन वर्ड विच शोज द ऍक्शन. ऍडजेक्टिव्ह मीन्स द वर्ड विच टेल द समथिंग मोर अबाउट द नाउन. अँड adverb is the word which tell something more about the verb, adjective or another adverb. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर आयडिया असतील आणि तुमच्याकडे जर समजा वोकॅब्युलरी मध्ये काही वर्ड्स असतील तर तुम्ही काय करू शकता, सहज इथे जे काही नॉन फॉर्म असेल किंवा वर्ब फॉर्म मध्ये आपल्याला काही वर्ड्स समजा कम्प्लीट करायला लावलेत किंवा ऍडजेक्टिव्ह फॉर्म किंवा ॲडवर्ब फॉर्म विचारला तर आपण सहज कम्प्लीट करू शकतो. आपण बघणार आहोत एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं. चला, जसं आपल्या स्कूलला रिलेटेड समजा एक वर्ड देऊन ठेवला आहे स्टुडंट्स. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की स्टुडंट म्हटलं द ग्रुप ऑफ पीपल, विद्यार्थ्यांचा एक समूह. बरोबर, हे कलेक्टिव्ह नाउन आहे की नाही. बरोबर, ज्यामध्ये आपण म्हटलं लायब्ररी, जिथे बुक्स आपल्याला मिळत असतात. लायब्ररी एक नाव झालं, नाव येणारे. नंतर टीचर्स, शिक्षक. स्कूल बस. बरोबर, तुम्ही असं आम्ही क्लासरूम घेतला असतं तर चालेल, क्लासरूम पण येणारे. तेव्हा असं आम्ही प्लेग्राऊंड घेतलं असतं, हो ते सुद्धा एक काय बरं मात्र नावच असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अजून ऍडिशनल वर्ड्स लिहू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला सेकंड वन बघायचं आहे वर्ब फॉर्म. बघा, वर्ब फॉर्म मध्ये समजा आपला स्कूल दिलाय, स्कूलला रिलेटेड वर्ब दिले टीच. ठीक आहे, मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की टीच हे काही नाउन नाही, तर टीच हा एक ऍक्शन वर्ड आहे ज्याच्यामध्ये ऍक्शन काहीतरी शो केली जाते. बरोबर, मग दुसरं आपल्याला राईट, परत मात्र डान्स, नंतर लर्न, हे काय असतील बरं, स्कूलला रिलेटेड वर्ब येणार आहे. तुम्हाला सर स्कूल आले तर आपण रीड पण करतो. बरोबर आहे, स्कूल आले तर आपण स्कूलमध्ये मात्र जर काही फिजिकल एक्सरसाइज असेल आपली तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो सर एक्सरसाइज पण येणार आहे. ओके, नंतर आपण स्कूल म्हटलं तर प्ले, खेळण्याचं काम करत असतो. असे ऍडिशनल तुम्ही वर्ब इथे ऍड करू शकतात. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं ऍडजेक्टिव्ह फॉर्म. ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये जर आपण म्हटलं स्कूल आलं, ठीक आहे, आणि आता ऍडजेक्टिव्ह आपण बघितलं की असा वर्ड जे काही नाउन असेल, जसं स्कूल एक नाउन आहे, याच्याविषयी अधिक माहिती सांगण्याचं काम कोण करतंय बरं, मॉडर्न हा वर्ड करतोय. स्कूल आहे पण कसं आहे, मॉडर्न आहे. ओके, त्यानंतर स्कूल आहे पण कसं, क्लीन आहे. स्कूल आहे कसं आहे, ब्युटिफुल. स्कूल आहे पण कसं, पॉप्युलर. मग तुम्ही मला सर अजून काही वर्ड आपल्याला ऍड करता येतील. स्कूल आहे पण कसं, स्मॉल. स्कूल आहे पण कसं, लार्ज, मोठी शाळा असेल. स्कूल आहे पण कसं, रेग्युलर, नेहमी भरणारी शाळा. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतील, स्कूल रिलेटेड अजून काही ऍडजेक्टिव्ह आपण ऍड करू शकतो. बरोबर, त्यानंतर आपल्याला बघायचं ॲडवर्ब फॉर्म. समजा आता तुम्ही म्हणाल की सर ॲडवर्ब बऱ्याचदा आपण बघत असतो जे वर्ड येत असतात त्या वर्डच्या शेवटी LY हा अटॅच करून आणि काय केलं जात असतो, ॲडवर्ब हे फॉर्म करत असतो आपण. बरोबर, जसं आता रन
एक वर्ब दिलेलं एक ऍक्शन वर्ड आहे बघा. आपण बघितलं की ऍडवर्ब हा एकतर एखाद्या वर्ब विषयी, एखाद्या ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा एखाद्या अजून दुसऱ्या ऍडवर्ब विषयी तो काय करत असतो बरं, आपल्याला टेल समथिंग मोर, अजून त्याच्याविषयी आपल्याला माहिती देत असतो. जसं आपण म्हणूया रन डेली बघा. नेक्स्ट वन रन स्लोली, रन क्विकली, रन रेग्युलरली. आपण म्हणू शकतो रन फास्टली, आपल्या इथे घेता येईल बरं. रन फास्टली एक ऍडवर्ब येणार आहे. रन इमिडिएटली. ओके, पुढे आपण म्हटलं की रनला रिलेटेड आपल्याला ऍडवर्ब अजून ऍड करता येणार आहे. ओके, चला बरं आपण पुढे जाऊया. आता जसं आपल्याला म्हटलंय राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल जुलै 2024 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, आणि तुम्ही जरा ऑब्झर्व करा. जर आपण इथे बघितलं तर आपला वर्ड होता दिलेला चाइल्ड आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय दिलेला वर्ड आहे आपल्याला स्मॉल. ओके, चाइल्ड आहे पण कसं स्मॉल. ओके, त्यानंतर चाइल्ड आहे पण कसं हॉनेस्ट. त्यानंतर आहे चाइल्ड आहे फनी, चाइल्ड आहे प्लेफुल, चाइल्ड आहे क्लेवर. ओके, बघा जसं एक चाइल्ड हा वर्ड गिवन होता आणि त्याला रिलेटेड सर्व काय दिले तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह दिले. जसं आपण हा स्मॉल वर्ड आपल्याला गिवन होता हा बघू लगेच लक्षात आला पाहिजे आपल्याला की स्मॉल हा काय बरं ऍडजेक्टिव्ह आहे, त्या मुलाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. बरोबर. त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. मार्च 2025 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन होता गार्डन. आता तुम्हाला सर गार्डनला रिलेटेड आपल्याला एक वर्ड गिवन होता ब्युटिफुल. मग तुम्हाला सर ब्युटिफुल हा तर एक ऍडजेक्टिव्ह आहे. हो बरोबर आहे, एक ऍडजेक्टिव्ह आहे. मग आपण गार्डनला रिलेटेड काय करू शकतो, ऍडजेक्टिव्ह लिहू शकतो. जसं म्हटलं गार्डन आहे पण कसं ब्लूमिंग, ब्लूम करणारं, भरलेलं फुललेलं. गार्डन आहे पण कसं ग्रीन, ग्रीन हा काय करणार आहे एक ऍडजेक्टिव्ह असणार आहे. गार्डन आहे पण कसं वाईल्ड, खूप पसरलेलं किंवा खूप विस्तृत असं आपण म्हणूया. ओके, गार्डन आहे पण कसं शेडेड, याचा अर्थ सावली देणारा. गार्डन आहे पण कसं थॉर्नी, काटे असलेलं. गार्डन आहे पण कसं स्मॉल, लहान. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतील सहज गार्डनला रिलेटेड आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो. मग तुम्ही काय करायचं, एखादा वर्ड घ्यायचा आणि त्या वर्डला रिलेटेड तुम्ही ऍडजेक्टिव्ह मात्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जसं एक्झाम्पल घ्या, म्हटलं क्लासरूम मध्ये आपण फर्स्ट वर्ड तिथे आपण समजा असं घेतलं की लार्ज क्लासरूम किंवा ह्यूज क्लासरूम. नंतर आपण म्हटलं क्लीन क्लासरूम. ओके, मग परत आपण म्हटलं नीट क्लासरूम, ब्युटिफुल क्लासरूम. बरोबर, अशा पद्धतीने आपण सहज काय करू शकतो तिथे ऍडजेक्टिव्ह लिहू शकतो. 25 मध्ये आपल्याला वर्ड घेऊन होता सिंग. सिंगला रिलेटेड मात्र एक वर्ड दिला होता आपल्याला स्वीटली. स्वीट या वर्डला LY लागलेला आहे, याचा अर्थ हा ऍडवर्ब आलेला आहे. बाकी सर्व आपल्याला काय करावं लागतील ऍडवर्ब ऍड करावे लागतील. ओके, मग आपण जर इथे बघितलं तर सॉफ्टली, सिंग सॉफ्टली, सिंग लाऊडली, सिंग मेलोडियसली, सिंग ट्यूनफुली, हे सगळे काय तर त्याला रिलेटेड ऍडवर्ब आले. त्यानंतर आपण बघितलं मार्च 2026 मध्ये विचारला गेला क्वेश्चन आहे लिसन. लिसन केअरफुली, लिसन पेशंटली, लिसन सायलेंटली. बघा, लिसन प्राऊडली, लिसन प्राऊडली, लिसन सिरियसली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो लिसन या वर्डला रिलेटेड मात्र इथे ऍडवर्ब ऍड करू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला असे व्हिडिओ विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही जे काही इझी क्वेश्चन असतील तर तेही पोचतील आणि नवनवीन व्हिडिओ मॅथचे असतील, सायन्सचे असतील, बेसिक रिलेटेड असेल इंग्लिशची, तर हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.